रेनी डे. हा विसर्जनासाठी टब बनवलेला इकडे आहे. गणपती गेल्यानंतर किती सॅड सॅड वाटतं सगळं. स्पिरिच्युअल स्टार्ट ऑफ द डे. ॲक्च्युली एवढाच डे होता. त्याच्या पुढे काय नाही आम्हाला करण्यासाठी. बघूया पुढे काय करायचं. सो हा माझा यूट्यूब चॅनल आहे. तर बेसिक ह्याच्यावरती आपण हात दिला तरी होतोय शिकू. तर बेसिकली आपण आज बिग बॉस मराठीवरती चर्चा करणार आहोत की बिग बॉस मराठीमध्ये तुझं मत काय आणि तुला काय वाटतं त्याच्यावरती. तर त्यासाठी मग मी शूट करणार तुझं हे. तर मी एक कंटेस्टंटची नावं घेईल आणि तुला त्यांच्याबद्दल काय वाटतं तुला बोलायचं. तर सर्वप्रथम मी तुझी फेवरेटचं नाव घेणार, ती म्हणजे निकी तंबोली. तुला तिच्याबद्दल काय वाटतं? एकदम फालतू. एकच वर्ड आहे, अजून डिस्क्राईब करू शकतोस तू? ठीक आहे, पुढचं घेतो. निच्छड. अरे फालतू, निच्छड, बेवकूफ, फालतू, निच्छड. अच्छा, म्हणजे तुला निकी तंबोली नाही आवडत? अजिबात नाही. अच्छा. दुसरी आहे जान्हवी. जान्हवी शातीर. शातीर, हो. पॅडी एकदम मस्त. पॅडी चांगलाच खेळतो ना. मस्त, पॅडी स्मार्ट खेळतो, एकदम मस्त. अभिजित सावंत. अभिजित सावंत एकदम मॅच्युअर. हो, मार का. अरबाज पटेल. ताकद, फक्त ताकद दाखवतो. संग्राम चौगुले. काहीच नाही. अच्छा, काहीच नाही. अरे संग्राम चौगुले तर मी आधी वाटलेलं. तू तर हॅपी झालेलीस ना तुझ्या वाईल्ड एंट्री. मग खूप टाळ्या वाजवलेल्या मी की अरे अभि आ गया शेर. तू इथे बघून बोलू शकते मम्मी. हा, अभि आ गया शेर. चालेल. असं काही नाही, म्हणजे तू फ्रिक्वेंटली तुझ्या असं काही नाही म्हणजे कॅमेराशी तू हे हो, म्हणजे असं रिलॅक्स राहा, ते बोलतो. पुढचे सूरज चव्हाण. एकदम चांगलं आहे, आवडतो. नाही पण आहे चांगला. लोकांची त्याला चांगली, आणि गरीब आहे बिचारा. हे त्यांनी मरियाचे निवेद खाऊन तो मोठा झालेला आहे. गरिबीतून वर आलेला आहे, पण काहीतरी करतोय, धडपड आहे त्याची. चांगला आहे. नंतर आता कोण राहिलं? ही अंकिता. एकदम शातीर दिकाम. कोकण कडणे शातीर दिकाम. शातीर. नंतर आता राहिलं कोण? आता हे झाले डीपी. हा, डीपी एकदम कॉमेडी. हा, वर्षाताई. ठीक, त्यांच्या वयाप्रमाणे त्या व्यवस्थित खेळतात. बरं, ओके ओके. तुला काय वाटतं जे आता कंटेस्टंट जेवढे बाहेर गेले त्यामधला कोण आतमध्ये पाहिजे? आर्या जाधव. हो, आणि का? अरे ती तर वाघीण आहे. आर्या फॅन्स. आर्या फॅन्स. हो, आर्या जाधव मस्त मुलगी. आणि कोण आहे जे आता, म्हणजे आर्याला घेऊन तू कोणाला बाहेर काढशील? आर्याला घेऊन मी वर्षाताईंना बाहेर काढ. ओके ओके. आणि तुझ्यासाठी टॉप 3 कंटेस्टंट कोण, जे टॉप 3 तू बघतेस? टॉप 3 अभिजित सावंत, अंकिता वालावलकर आणि अरबाज किंवा निकी मधला एक, म्हणजे 3 वाला असेल ना ती. जिंकणारी नाही, 3 वाला. टॉप 3. आणि तुला कोण वाटतं कोण जिंकणार हा बिग बॉस सीझन या टाइमचा? अभिजित सावंत. अभिजित सावंत जिंकणार. ओ, ठीक आहे, चालेल. नाईस. आता मी तुला बोलले की मी कंटेस्टंट सांगेल, तर त्यांच्यासमोर तू एक ॲनिमल आणायचं. फॉर एक्झाम्पल मी बोललो प्रसाद, तर तू काय बोलशील? माकड किंवा गाढव असं? हा, सिंह बोल. ओ, ठीक आहे. मग तसं मग मी हे करतो. अगे खरं बोल, कॅमेऱ्यासाठी नको बोललो. तू माकड आणि बैल बोलशील. बैल. तर मी तुला नाव सांगेल, तुला त्याचं ॲनिमल सांगायचं, कुठला ॲनिमल तो आहे तसा. आता अंकिता. हे अंकिताला काय बरं? मोर. ओ, मोर. अंकिता मोर. संग्राम. अस्वल. अरबाज. हा,
कृष्णा नाग. कृष्णा नाग. नाग म्हणजे सापचा प्रकार. साप. ओके ओके. आणि निकी. निकी लोंबडी. जान्हवी. वाघीन. म्हणजे तुला तर जान्हवी आवडायला लागली. पहिल्या एपिसोड नंतर 18 BT मध्ये आता आवडायला लागली. अभिजित सावंत हत्ती, त्याच्या डोलातच तो चाल. नाईस. पॅडी म्हणेन मी. पॅडी कांबळेला म्हणेन मी. तो स्मार्ट आहे. तो पण खूप स्मार्ट आहे. मग त्या स्मार्टलाच तसंच प्राणी हवाय ना. नाही थांब. पॅडी कांबळेला म्हणे हुशार असा प्राणी जो हुशार आहे किंवा बोलू शकते. कावळा. त्याची नजर एकदम शातीर असते. कुठे गेम खेळायचा आणि कुठे नाही. सूरज चव्हाण एक रान मांजर. ठीक आहे. बचकन येत आणि बचकन जात. आणि अजून कोण राहिला? वर्षाताई घोरपड. डीपी. हा. चप्पळ हरण म्हणू शकतो. हरण. तशी डीपीची बॉडी नाही. हरणासारखी बॉडी नाही. कॉमेडी. चप्पळाही खूप आहे. चप्पळ तर असते ना. झनकन वाघ दिसला की पळायचं. तसं झनकन सटकायचं कुठून तरी गेम चालू असता आणि त्याच्यातून पण कॉमेडी करायची. नाईस. आणि मला एक विचार. आता तर आर्याबद्दल बोलू. आर्या तर नाही गेम मध्ये, पण आर्या तुला कोण वाटते? आर्या टॉप 3 मध्ये नाही. आर्याच्या समोर अॅनिमल कुठला तुला असं? कुठल्या अॅनिमलला रिप्रेझेंट करतो? वाघीण. सो हे होतं माझ्या मम्मीचे रिव्ह्यूज रिगार्डिंग बिग बॉस मराठी. मोस्टली तुमच्या पण घरचे मम्मी पप्पा किंवा तुम्ही बघत असाल. माझ्या घरी हे डेली सुरू असतं आणि ती डेली तिचं काही ना काही चर्चा चालू होते. तर मी बोललो चल एक व्हिडिओ करूया ज्याच्यावरती मी तिचे रिव्ह्यूज विचारतो बिग बॉसला घेऊन. हे कधी आता तो तिचा ओपिनियन आहे. तुमचे ओपिनियन वेगळे असू शकतात. बट माझ्या मम्मीचे ओपिनियन कधी रॉंग ठरले नाहीत. ठीक आहे. सो मम्मी बघूया. तुला अभिजित सावंतला जिंकायला लागेल. लेट्स सी अभिजित सावंत जिंकतो की नाही. आणि थँक्यू गाईज. तुम्ही हा व्हिडिओ बघितला इथपर्यंत बघितला तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि पुढे जर तुम्हाला असा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे पण एक मी रिव्ह्यू व्हिडिओ करेल मम्मीसोबत रिगार्डिंग बिग बॉस. तर आपण तेव्हा अजून काहीतरी वेगळे गेम्स किंवा हे खेळू. लेट्स सी पुढे काय आपण करता येईल. सो थँक्यू गाईज. टेक केअर. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. शेअर करा, सबस्क्राईब करा. येस. धन्यवाद. आधी काहीच नाही दिलेलंच मला माहिती.